ह्या इडल्या पाहताय ना तुम्ही, अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि ह्या छान अशा पांढऱ्या शुभ्र इडल्या खाण्यासाठी सुद्धा तितक्याच मऊ लुसलुशीत कापसासारख्या झालेल्या आहेत. तर त्या कशा करायच्या त्या आज आपण पाहणार आहोत. तर एका भांड्यामध्ये मी 3 कप रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत. इडलीसाठी कुठलाही जुना तांदूळ तुम्ही घेऊ शकता. आणि 1 कप इथे मी गोटा उडीद डाळ घेतलेली आहे. आता ही गोटा उडीद डाळ कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होते. जर नाही मिळाली तर त्याऐवजी साधी उडीद डाळ घेतली तरीसुद्धा चालू शकेल. आता ही डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घ्यायची आहे आणि एक 6 ते 7 तास भिजत ठेवायची आहे. तर इथे मी ही 7 तास डाळ तांदूळ भिजवून घेतलेले आहेत. इथे पहा छान असे भिजले आहेत आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत. तर डाळ तांदूळ वाटायच्या अगोदर मी इथे अर्धा कप हे जाडे पोहे घेतलेत आणि ते आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. पोहे घातल्याने इडली अगदी छान अशी मऊ लुसलुशीत होते. त्यामुळे आपल्याला डाळ तांदूळ वाटायच्या अगोदर जस्ट सुरुवातीला आपल्याला पोहे भिजत घालायचे आहेत. तर इथे मी 3 कप तांदूळ आणि 1 कप गोटा उडीद डाळ आणि अर्धा कप पोहे घेतलेले आहेत. तर सुरुवातीला एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेतली आणि अगदी छान अशी आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. ही पहा अगदी गुळगुळीत अशी बारीक आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. आता एका भांड्यामध्ये ही डाळ आपण काढून घेतली आणि त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण हे तांदूळ वाटून घेणार आहोत. तर इथे मी सुरुवातीला थोडे तांदूळ घातलेत आणि जे आपण पोहे भिजत घातले होते ते सुद्धा थोडे घातलेले आहेत. आता तांदूळ आणि पोहे आपल्याला अगदी रवाळ असे वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली इडली अगदी छान अशी होणार आहे. तर इथे पहा सगळे हे तांदूळ आणि पोहे मी वाटून घेतले, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि छान असे वाटून घेतलेत. तर आपले डाळ तांदूळ व्यवस्थित असे वाटून झालेत. आता हाताने आपल्याला असं मिक्स करायचं आहे. हे पहा अगदी छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशी याची कन्सिस्टन्सी असायला हवी. आता हे आपलं डाळ तांदूळ वाटून झालेत. आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 12 तास आपल्याला एका उबदार ठिकाणी ठेवायचं आहे, म्हणजे ते छान असं फर्मेंट होईल. आता इथे सकाळी पहा आपलं पीठ अगदी छान असं हे फर्मेंट झालेलं आहे. आपण जेव्हा डाळ तांदूळ वाटले तेव्हा हे अर्धा पातेलं इतकं पीठ होतं आणि आता तुम्ही पाहताय अगदी काठोकाठ असं हे पातेलं भरलेलं आहे. साधारण रात्री मी 9 वाजता हे पीठ वाटलं होतं आणि सकाळी मी 7 वाजता यावरचं झाकण काढलं आणि तुम्ही बघताय अगदी छान असं हे पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे. अगदी छान जाळीदार आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता ह्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि अगदी अलगद असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपलं हे इडली करण्याकरताचं पीठ तयार आहे. आता इडली करून घेऊया. तर इडली पात्राला इथे पहा ब्रशने मी असं हे तेल लावून घेते आणि असं थोडं थोडं मिश्रण आपल्याला ह्या इडली पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे. अगदी काठोकाठ भरायचं नाही, कारण आपल्या इडल्या ह्या छान अशा फुगणार आहेत. त्यामुळे थोडं थोडंच मिश्रण आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. तर आता ह्या सगळ्या इडली पात्रामध्ये मी हे मिश्रण घालून घेतलेलं आहे. हलकं असं थोडंसं टॅप करायचं आणि आता इथे स्टँडमध्ये ठेवताना पहा कसं ठेवायचं आहे. हे खालचं जे भांडं आहे ते ठेवल्यानंतर त्याची जी छिद्र आहेत त्यावर पुढची इडली येईल असं ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं, इडल्या वाफवताना त्यावर पाणी पडत नाही आणि आपली इडली चिकट होत नाही. आता इडलीच्या भांड्यामध्ये अगोदरच आपल्याला पाणी गरम करून म्हणजेच उकळवून घ्यायचं आणि त्यामध्ये हा इडलीचा स्टँड ठेवायचा आणि वरती झाकण ठेवून आपल्याला मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटासाठी इडल्या ह्या वाफवून घ्यायच्या आहेत. आता ह्या इडल्या आपल्या होत आहेत तोपर्यंत आपण चटणी करूया. त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे ओलं खोबरं, मिरची, 4-5 लसूण पाकळ्या, मीठ, थोडीशी किंचित चवीला साखर आणि कोथिंबीर. मिक्सरला छान असं हे सगळं वाटून घेतलं आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. आता ही चटणी तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता, पण ती अगदी छान रुचकर होण्यासाठी त्यावर मी अगदी थोड्या तेलामध्ये आपली राई, जिरं आणि कढीपत्त्याची छान अशी चुरचुरीत फोडणी दिलेली आहे. फोडणी दिल्याने चटणीला छान अशी अजून चव येते, त्यामुळे अशी फोडणी नक्की द्या. तर आपली ही चटणी तयार झाली आणि इथे 10 मिनटं झाली आहेत आणि गॅस बंद करून मी हे झाकण काढलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशा आपल्या ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत. तर मी ह्या काढून घेतल्या आणि 5 मिनटासाठी गार होऊ द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत. तर आता इथे पहा थोड्या थंड झाल्यावर चमच्याने मी अशा ह्या काढून घेते. अजिबात कुठेही जरा पण चिकट झालेल्या नाहीत आणि मस्त अशी आपली ही पांढरी शुभ्र जाळीदार इडली तयार झाली आहे. पहा किती मस्त अशी ही जाळी पडलेली आहे आणि अगदी हलक्या अशा ह्या आपल्या इडल्या झालेल्या आहेत. तर सगळ्या इडल्या मी अशाच प्रकारे काढून घेतल्या
अगदी छान अशा ह्या हलक्या फुलक्या आपल्या जाळीदार इडल्या तयार होतात। तर मस्त अशा ह्या आपल्या पांढऱ्या शुभ्र इडल्या आणि छान अशी रुचकर खोबऱ्याची चटणी। पहा, ही इडली मी अशी दाबून बघते तरीसुद्धा ती परत पूर्वीचा आकार घेते। इतक्या अगदी मऊ लुसलुशीत अशा ह्या इडल्या तयार होतात। तर अशा ह्या चटणीसोबत ह्या इडल्या खायला अगदी छान लागतात। तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून पहा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।